या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। लोकनेते वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांचा वाढदिवस। सकाळपासून त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या निवासस्थानी गर्दी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत चंदूभाऊ यावलकर आहे। आज सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। आज तुमचा वाढदिवस आहे, काय सांगू शकाल? आज मी दरवर्षी जो वाढदिवस कार्यकर्ते करतात, दरवर्षी आमचा निश्चय आहे की बा एक सेवा दिवस म्हणून आजचा दिवस आपण साजरा केला पाहिजे। त्या दृष्टीनं आज आम्ही एक रुग्णवाहिका आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या बॅनरखाली तिचं लोकार्पण आज आम्ही केलं आणि जास्तीत जास्त गोरगरीब सामान्य माणसाचा ती रुग्णवाहिका लोकांना चांगल्या पद्धतीनं सेवा द्यावी या उद्देशानं ती रुग्णवाहिका आम्ही तिचं लोकार्पण केलं। सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी माझ्या निवासस्थानी गर्दी केली आणि सकाळपासून अजूनपर्यंत कार्यकर्ते उत्साह ओसंडून वाहत आहे। मी यासाठी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समस्त माझ्या हितचिंतकांना मी यासाठी धन्यवाद देतो। आपल्यासोबत विनोभाई, तुम्ही काय सांगू शकाल? तुम्ही चंदूभाऊचे परममित्र आहे, काय सांगू शकाल? आमचे परममित्र तर आहेच, पण आता त्यांच्याबरोबर खूप मोठी जबाबदारी आमच्या मतदारसंघाची आपण दिलेली आहे त्यांना, आणि ते एकदम एक लाडके नेते म्हणून प्रसिद्ध आहे। चंदूभाऊचा स्वभाव जो आहे तो इतका म्हणजे नरम स्वभावाचे आहे ते, पण असं नाही की नरम स्वभाव आहे ते काम नाही करणार। ते काम कर्तव्यदक्ष आमदार आहे आणि 5 वर्षात त्यांची जे ते काम करण्याची पद्धत आहे हे सगळ्याला दिसलं जात आहे। पहिलं वाढदिवसानिमित्त म्हणून एक पहिलं काम केलं त्यांनी आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी रुग्णवाहिका दिलेली आहे। आता असे अनेक उपक्रम आहे त्यांच्यापाशी आणि सगळं आपल्या विकास एकदम एक नंबर होईल आपल्या, आणि असाच एक दमदार आपल्याला कर्मठ नेतृत्व जे पाहिजे होतं, जे सगळ्या लोकांच्या मनातली जी इच्छा होती ते आज पूर्ण साकार झाली आहे, म्हणून सगळा परिसर एकदम आनंदित आहे। त्याला आपल्यासोबत काही भोई समाज बांधव आहे, ते त्यांनी चंदूभाऊ यावलकर यांची भेट घेतली। आपल्यासोबत श्री वासुदेवरावजी सुरदू सर, काय सांगू शकाल सर? आज भेट घेतली चंदूभाऊची, काय सांगू शकाल? मोर्शी वरुड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंदूभाऊ यावलकर यांचा आज वाढदिवस होता। त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता आमचे सगळे भुई समाज संघटनेचे लोक आम्ही इथं आलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता, आणि त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे। भविष्यात मच्छीमारावर जो अन्याय आहे तो होऊ नये, दूर करावा या दृष्टीकोनातून आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आता यापुढं भुई समाजावर किंवा मच्छीमारावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही। याकरिता आम्ही लगेच मंत्री महोदयाकडे मीटिंग लावून तुमच्या समस्याला आम्ही वाचा फोडेल असे त्यांनी आश्वासन दिले। आम्ही त्यांना सगळ्या समाजामार्फत त्यांचा शाल श्रीफळ देऊन उच्चारून त्यांचे वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या। आपल्यासोबत भीमरावजी कावनपुरे सर आहे, चंदूभाऊ यावलकर यांची भेट घेतली, आमदार मोदयांचा तुम्ही सत्कारसुद्धा केला, काय सांगू शकाल? आजच्या दिवसाला नवनिर्वाचित आमदार चंदूभाऊ यावलकर यांचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या खऱ्या मच्छीमार बांधवांच्या ज्या समस्या आहे त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांनी आश्वासन दिलं की भोई समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मंत्री महोदयासोबत मीटिंग घेऊन त्या समस्यांचं निराकरण तातडीनं करून घेऊ, विश्वासानं त्याचं निराकरण करून घेऊ अशा शब्दामध्ये आज माननीय आमदार साहेबांनी वचन दिलं आणि त्यांच्यासोबत भोई समाजासाठी समाज भवनाची निर्मिती व्हावी शेंदुजना घाट आणि वरुड अशा ठिकाणी। तर त्यांनी सांगितलं की हा समाज भवनाचा
जो प्रश्न आहे हा भोई समाज उपेक्षित राहू नये, त्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी समाज भवनाची समस्या देखील मार्गी काढण्यात येईल असं त्यांनी आज आवर्जून सांगितलं. असे कार्यक्रम आज समाजामध्ये होत आहे. चंदूभाई यावलकर यांची लोकप्रियता पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आज वरुड नगरी नाही तर वरुड मोर्शी मतदारसंघात विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा होत आहे. पाहत राहा कॅमेरा निकू बावनीसह प्रवीण सारखी चोळामणी स्पोर्ट.